ईव्हीएमच्या संबंधातील दुसऱ्या लोकांची जी भूमिका आहे त्या संबंधामध्ये ते कधी काही चर्चा करून आणत नाही. काय अडचण आहे चर्चा करून आणायला? मान्यच केलं पाहिजे, काही बंधन नाही आहे. लोकशाहीमध्ये चर्चा घडवून आणणं हा महत्वाचा मुद्दा आहे. संसदेमध्ये काय होते? चर्चाच होते. लोकांमध्ये सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. नाही, परंतु ज्या पद्धतीने विरोधक असतील किंवा सगळेच लोक जे आहेत ते ईव्हीएमच्या विरोधात आहे, परंतु मोदी असेल किंवा केंद्र सरकार असेल याला कुठल्याही गोष्टीचे थारा देत नाही आहे. त्यामुळं असं वाटत नाही का हुकुमशाहीसारखा हा सर्व विषय जो आहे तो एकतर्फी सुरू आहे? याच्यात सर्वात दुःखदायक गोष्ट काय माहिती आहे का? ईव्हीएम मोदींनी नाही आणलं, ईव्हीएम काँग्रेसने आणलंय. तुम्ही त्या संबंधामध्ये विचार करा. ईव्हीएम मोदींनी आणलंय, ईव्हीएम काँग्रेसने आणले. काँग्रेसने ईव्हीएमचा घोटाळा म्हणून वापर केला. ईव्हीएमच्या अगोदरचं रेकॉर्ड तुम्ही निवडणूक आयोगाच्या साईटवर उपलब्ध आहे. पूर्ण बहुमत काँग्रेसला मिळताना दिसत नाही आहे. परंतु ईव्हीएम आल्या आल्या पूर्ण बहुमताचं सरकार काँग्रेस बनवत आहे. असा काय बदल झालाय भारतीय जनतेमध्ये, लोकांमध्ये, की काँग्रेसच्या समर्थनामध्ये जन्मत झालंय? ते सर्व काँग्रेस ही ईव्हीएमच्या माध्यमातून घडवून आणलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये अडवाणींनी सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. अडवाणी हे अटल बिहारी वाजपेयी पेक्षा सुद्धा जास्त मजबूत नेते होते. बीजेपीला अटल बिहारी वाजपेयीच्या ऐवजी अडवाणींनी फार मोठा पक्ष बनवलाय. आज ते अडवाणी कुठं आहेत दिसते? त्याला कचऱ्यामध्ये असं उचलून फेकून दिलंय का? याच्यावर कुठल्याही मीडियामध्ये चर्चा होताना दिसत नाही. एवढा शक्तिशाली माणूस राजकारणामध्ये ज्यांनी बीजेपीला सत्तास्थानी पोहोचवण्याचं काम केलंय, तो माणूस बाहेर कसा फेकला गेला? तर काँग्रेसनी RSS बरोबर गुप्त समझोता केला. समझोता कोणत्या मुद्द्यावर? ईव्हीएम मध्ये आम्ही घोटाळा केला, बहुमत मिळवलं, ही गोष्ट आम्ही मान्य करतो, काँग्रेसचं म्हणणं आहे. त्या बदल्यात तुम्ही 2 वेळा घोटाळा करा, आम्ही चूप राहतो, तुम्ही पण चूप राहा. त्या चूप राहण्याच्या बद्दल तुम्हाला 2 वेळा केंद्रामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार बनवता येईल. आणि पूर्ण बहुमताचं सरकार बीजेपी